प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीईटी परीक्षेसाठी मिशन सीईटी 2026 ही सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याचा आज आपण 5वा भाग बघतो आहोत। आणि बॉडी आहे बघा, तर कोणत्या बॉडीचे मुवमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ऍक्सिस बद्दलचे बघायचे आणि त्याच्यावर आलेले वेगवेगळे पीवायक्यू कसे आहेत ते आपल्याला बघायचे। तर बॉडी आहे रिंग। तर सगळ्यात आधी हा चार्ट काळजीपूर्वक बघा। आता ह्या चार्ट मध्ये मी जे तुम्हाला सांगितलं तर ती रिंग आणि त्याचे वेगवेगळे ऍक्सिस आणि त्याची रेडियस ऑफ गायरेशन। तर बघा, पहिलं आहे ट्रान्सव्हर्स ऍक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर ऑफ मास म्हणजे सेंटर, ते आहे mr², त्याची रेडियस ऑफ गायरेशन r आहे। ट्रान्सव्हर्स थ्रू अँड एंड म्हणजेच अबाउट ए टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन म्हणजे ते येतं 2mr² आणि ज्याची रेडियस ऑफ गायरेशन येते √2r। अबाउट डायमीटर तर ते येतं mr²/2 ज्याची रेडियस ऑफ गायरेशन येते r/√2 आणि टँजंट इन ए प्लेन म्हणजेच टँजंट पॅरलल, डायमीटरला जो ऍक्सिस कोइन्साइड होतो त्याला पॅरलल टँजंट आहे, त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया 3/2mr² येतं आणि त्याची रेडियस ऑफ गायरेशन √3/2 इंटू r येते। तर हा चार्ट नीट लक्षात ठेवा, जो ऑलरेडी आपण मागच्या भागात पाहिलेला आहे। तर इथे तुम्हाला मी प्रिंटेड चार्ट दिलेला आहे म्हणजे तुम्हाला लिहून काढायला सोपं जाणार आहे। हा प्रश्न सीईटी 2021 ला विचारलाय। 2 सर्क्युलर लूप्स P and Q are made from uniform wire. The radii of P and Q are R1 and R2 respectively. The moments of inertia about their own axis are IP and IQ respectively. If IP by IQ that is equal to 1:8, then R2 by R1 is option A 4, B 3, C 2 and D 5. आता याच्या आधीचा जो भाग आपण बघितला ना, त्या भागामध्ये आपल्याला रेडियस दिलेल्या होत्या आणि मुवमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो विचारला होता। या भागात आपल्याला मुवमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो दिलाय आणि रेडियसचा रेशो विचारलाय की ह्या दुसऱ्या रिंगची रेडियस डिवाइडेड बाय पहिल्या रिंगची रेडियस हा रेशो किती। आता आधी आपण लॉंग कट मेथडने पाहू आणि मग मी तुम्हाला शॉर्टकट सांगते। मग आता रिंगची नेहमी स्मॉल जी काही दिली याला कधी लॅम्बडा म्हणतील, कधी स्मॉल एम म्हणतील। मग इथे स्मॉल एम इज द मास पर युनिट लेंथ। मग पहिल्या रिंगच्या बाबतीत येणारे बघा तुमचं की मास पर युनिट लेंथ दॅट इज इक्वल टू मास ऑफ दिस रिंग पी ची, त्याला एमपी म्हणायचं पी रिंगच्या मासला, आणि क्यू रिंगच्या मासला एमक्यू असं म्हणायचं। मग मास पर युनिट लेंथ पहिल्याचं मास भागिले त्याची लेंथ, जर रेडियस r1 असेल तर लेंथ 2πr1 येणार आहे आणि दुसऱ्याची पण दुसऱ्या रिंगची मास पर युनिट लेंथ त्याचं मास mq डिवाइडेड बाय 2πr2 लेंथ। मग त्याच्यावरून तुम्हाला ह्या एमपी ची आणि एमक्यू ची व्हॅल्यू मिळाली बघा। एमपी बरोबर 2πr1 इंटू स्मॉल एम आणि याची मिळाली 2πr2 इंटू स्मॉल एम, दोन्हीचा रेशो घेतला तर बाकी सगळं कॅन्सल झालं आणि r1/r2। आणि मी तुम्हाला शॉर्टकट शिकवलेला आहे की मास इज डायरेक्टली म्हणजे एमपी बाय एमक्यू दॅट इज इक्वल टू आरपी किंवा r1 दिलेली आहे म्हणून r1/r2। हे सोपं ट्रिक लक्षात ठेवायची, एवढं करत बसायचं नाही। मग आता बघा, म्हणजे मास आणि रेडियस एकमेकाच्या कसे बदलतात, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बदलतात आणि मग त्याच्या ह्या ओन ऍक्सिस बद्दलचा म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, त्याचा फॉर्म्युला असतो I दॅट इज इक्वल टू mr²। हे मुवमेंट ऑफ इनर्शिया झालं त्या रिंगचं। मग पहिल्याचं बघा, मग पहिल्याचं मास, पहिल्या रिंगचं मास IP/IQ दिलेलं आहे आपल्याला, ते दिलेलं आहे 1/8। मग mp/mq आणि रेडियस पहिल्याची रेडियस भागिले दुसऱ्याची रेडियस त्याचा स्क्वेअर r1/r2 इंटू r1/r2 चा स्क्वेअर आणि म्हणून हे झालं r1/r2 क्यूब। हे दिले 1:8 दॅट इज नथिंग बट 1/
हा 8 म्हणजे 2 चा क्यूब आहे आणि म्हणून IP बाय IQ दॅट इज इक्वल टू, इथे तुम्ही जर क्यूब रूट घेतलं तर R1 बाय R2 दॅट इज इक्वल टू 1/2. पण तुम्हाला रेशो कशाचा विचारलाय, तर तुम्हाला रेशो R2 बाय R1 चा विचारलाय, तो 2/1 दॅट इज नथिंग बट 2, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. आता मी तुम्हाला शॉर्टकट शिकवते बघा. जर तुम्हाला IP बाय IQ दिलेला आहे तर ते डिरेक्टली 1/8 दॅट इज इक्वल टू R1 बाय R2 चा क्यूब, हा शॉर्टकट घेऊन टाकायचा. आणि मग आता क्यूब रूट जर घेतलं तर R1 बाय R2 बरोबर काय येणार आहे 1/2. मग R2 बाय R1 विचारलं तर उलट करावं लागणार. इतकं सोडवायची गरज आहे का, नाही. असं आपल्याला शॉर्टकटने सोडवता येतं. तर या पद्धतीचा आणखी आपण पुढचा पण प्रश्न पाहू, म्हणजे आपल्याला सोडवणं सोपं जाईल. समजलं का? हा प्रश्न सीईटी 2024 ला विचारलाय. 2 loops A and B of radii R1 and R2 are made from uniform wire if moment of inertia of capital A is IA and that of B is IB, then R2 by R1 is, आणि तुम्हाला रेशो दिलाय IA by IB म्हणजे दोन्ही लूपच्या म्हणजेच रिंगच्या मोमेंट ऑफ इनर्शियाचा रेशो 27 दिलेला आहे. ऑप्शन ए दिलाय 1:6, बी दिले 1:4, सी दिले 1:3 आणि डी दिले 1:2. परत आता बघा लूपचं फक्त नाव बदललंय. मागच्या पहिल्या ह्याच्यात पी आणि क्यू होतं, त्याला ए आणि बी म्हटलंय. रेडियस मात्र त्याच ठेवल्यात. एम ही मास पर युनिट लेंथ मागच्या प्रमाणेच काढून घ्यायचं आणि सोपं लक्षात ठेवायचं MA बाय MB दॅट इज इक्वल टू R1 बाय R2. हे परत मी सगळं सांगत बसत नाही, आधीच्या प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिले. आणि हा रेशो IA बाय IB दॅट इज इक्वल टू डिरेक्टली काय घ्यायचं R1 बाय R2 चा क्यूब घ्यायचं आणि त्याची किंमत तुम्हाला 27/1 दिली. क्यूब रूट घेतलं की R1 बाय R2 ची किंमत तुम्हाला 3/1 येणार आहे. आणि तुम्हाला रेशो कशाचा विचारलाय, तर तुम्हाला रेशो R2 बाय R1 चा विचारलाय, म्हणून तो 1:3 येणार आहे, की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. म्हणून सोपं लक्षात ठेवायचं, जेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया देतील आणि तुम्हाला रेडियसचा रेशो विचारतील तर IA बाय IB दॅट इज इक्वल टू जो दिलाय तो घ्यायचा आहे आणि पुढे डोळे झाकून घ्यायचंय R1 बाय R2 चा. म्हणजे IA ए लूपची रेडियस R1 आहे, बी लूपची रेडियस R2 आहे, म्हणून त्या लूपची जी रेडियस आहे ती रेडियस घ्यायची आणि त्याचा क्यूब घेऊन टाकायचा आणि दिलेली व्हॅल्यू इक्वेट करून असा क्यूब रूट घेऊन रेशो काढायचा. मग फक्त काळजीपूर्वक पाहायचं की R2 बाय R1 विचारलंय का R1 बाय R2 विचारलंय. समजली का मेथड? तर ह्या पद्धतीने रिंगवर प्रॉब्लेम विचारले जातात. हा प्रश्न सीईटी 2021 ला विचारलाय. 2 सर्क्युलर लूप्स A and B are made of the same wire and their radii are in the ratio 1:n. Their moment of inertia about the axis passing through the center and perpendicular to its plane are in the ratio 1:m. The relation between m and n is option A m that is equal to n⁴, B m that is equal to n square, C m that is equal to n and D m that is equal to n³. तर आता बघा आपण आता हा डिरेक्टली पाहणार आहे की 2 लूप आहे. लूप म्हणजेच रिंग घ्यायचं. मग हा ए लूप आणि बी लूप म्हणजे ए रिंग आणि बी रिंग, त्याची रेडियस 1:n रेशो मध्ये आहे. म्हणजे याच्या रेडियसला आपण RA म्हटलं आणि याच्याला RB म्हटलं तर RA बाय RB दॅट इज इक्वल टू 1/n दिलेलं आहे. त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याचा रेशो IA बाय IB पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, तर तो रेशो 1/m दिलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं डिरेक्टली याची व्हॅल्यू काय घ्यायची RA बाय RB चा क्यूब. मग आता RA बाय RB 1/n आहे, त्याचा क्यूब म्हणजेच 1/n³ आणि तुम्हाला m आणि n मधलं नातं काढायचंय, रिलेशन काढायचंय. मग काय मिळालं तुम्हाला इथे काय दिसतं, m बरोबर काय येणार आहे n³, की जो करेक्ट ऑप्शन डी आहे. समजलं का? लूप आलं तर त्याला रिंग कन्सिडर करायचं, हे नीट लक्षात ठेवा. हा प्रश्न सीईटी 2021 ला विचारलाय. A thin wire of length capital L and uniform linear mass density म्हणजेच mass per unit length small m is bent into a circular loop. The moment of inertia of this loop about the tangential axis and in the plane of the coil is option A
3 ml square by 4 pi square, B 5 ml square by 7 pi square, C 3 ml cube divided by 8 pi square and D 2 ml cube divided by 5 pi square. मग आधी काय कंडिशन आहे ते लक्षात घ्या. आपल्याला L इतकी लेंथ असलेल्याचं आपण लूप बनवलं म्हणजेच रिंग बनवली आणि म्हणून हे L that is equal to R जर त्याची रेडियस घेतली तर 2 pi R बरोबर L आणि त्याच्यावरून रेडियसची किंमत आपल्याला मिळाली L by 2 pi. त्याच्यानंतर स्मॉल m ही लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ आहे. या रिंगचं मास जर कॅपिटल M घेतला आपण तर स्मॉल m ही लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ आणि म्हणून मासची किंमत आपल्याला मिळाली m into L. या दोन व्हॅल्यू काढून घ्यायच्या आधी. R बरोबर L by 2 pi आणि मास या रिंगचं मास किंवा लूपचं मास हे स्मॉल m into L या दोन गोष्टी आपल्याला मिळाल्या. मग आता आपल्याला ही जी रिंग आहे त्याच्या टँजेन्शियल ऍक्सिस हा जो आहे आणि पॅरलल टू इट्स प्लेन त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया ते असतं 3/2 mr². आपण शिकलो याच्या आधी. मग आता या 3/2 mr² मध्ये आपण मासची किंमत ही टाकायची m into L आणि R² याची किंमत L by 2 pi square टाकायची आणि मग आपल्याला हे सोडवल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अबाउट दॅट टँजेन्शियल ऍक्सिस दॅट इज नथिंग बट 3 ml cube by 8 pi square की जो करेक्ट ऑप्शन काय आहे C आहे. तर अशा पद्धतीने हे सोडवायचे. तर अशा पद्धतीने रिंगवर प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न CET 2022 ला विचारलाय. The moment of inertia of a ring about an axis perpendicular to its plane and passing through its center is 4 kg into meter square. Its moment of inertia about the tangent in its plane is option A 6 kg into meter square, B 2 kg into meter square, C 8 kg into meter square and D 4 kg into meter square. तर आता बघा आपल्याला ही रिंग दिलेली आहे आणि त्याच्या सेंटर मधून जाणारा आणि प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिस बद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया 4 किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर दिलंय आणि टँजंट इन इट्स प्लेन त्याच्याबद्दलचं मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला काढायचंय. मग आता I बरोबर mr² बरोबर 4 किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर म्हणजे आपल्याला mr² ची व्हॅल्यू 4 इतकी मिळाली आणि ह्या ऍक्सिस बद्दलचा मोमेंट ऑफ इनर्शिया 3/2 mr² असतं. मग ह्या mr² ची किंमत जर आपण इथं 4 टाकली तर हे 2 2 जा 4 म्हणजे 3 2 जा 6 किलोग्राम इंटू मीटर स्क्वेअर की जो करेक्ट ऑप्शन ए आहे. आणि म्हणून तुम्हाला हे जे रिंग आहे याच्या सगळ्या ऍक्सिस बद्दलचे मोमेंट ऑफ इनर्शिया लर्न करणं खूप गरजेचं आहे. परत एकदा सांगते की सेंटर मधून जाणारा त्याच्या प्लेनला परपेंडिक्युलर असणाऱ्या ऍक्सिसचं mr², त्याच्यानंतर अबाउट डायमीटर त्याला 2 ने भागायचं, टँजंट पॅरलल असेल तर याच्यात mr² मिळवायचे म्हणजे 3/2 mr² आणि जर ही टँजंट परपेंडिक्युलर घेतली तर ह्या mr² मध्ये अजून mr² मिळवायचे म्हणजे 2 mr². अशा 4 व्हॅल्यू तुम्ही नीट लक्षात ठेवा म्हणजे तुमचं काम सोपं होऊन जाईल. तर बघा मिशन CET 2026 च्या 5व्या भागात आपण रिंगवर आलेले सगळे प्रॉब्लेम बघितले, त्याचे शॉर्टकट बघितले. मला खात्री आहे की याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. आता तुम्हाला महत्व वाटत नाही पण जेव्हा तुम्ही CETचा डीपली अभ्यास सुरू कराल तेव्हा तुम्हाला याचा खूप उपयोग होणार आहे. तुम्ही एक वही करा आणि त्या वहीत हे सगळे शॉर्टकट असे लिहून काढा म्हणजे तुमचं छान असं कलेक्शन तयार होईल आणि तुम्हाला जेव्हा 12वीची बोर्ड परीक्षा होईल आणि CETचा अभ्यास करायचा तेव्हा कमी वेळात तुमचा छान अभ्यास होईल आणि तुमचा स्कोअर पण चांगला येईल, पर्सेंटाईल पण चांगलं येईल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.